भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी बहीण भावाला ओवाळते, त्याच्या हातात राखी बांधते आणि त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी कामना करते. भाऊ बहिणीला भेटवस्तू देऊन तिचा सन्मान करतो. या दिवशी घरात गोडधोड बनवलं जातं. यंदा रक्षाबंधन कधी आहे, मुहूर्त काय आहे, 18 तारखेला साजरे करावे की 19 तारखेला? त्याचबरोबर या दिवशी भद्रा असल्यामुळे रक्षाबंधन कधी साजरे करावे, राखी कधी बांधावी, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी मोनिका, तुमचे खूप खूप स्वागत आहे. दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधन साजरे केले जाते. हा बहीण भावाचा सण आहे. या निमित्ताने बहीण भावाच्या हाताला राखी बांधते, भावाला ओवाळते, नंतर त्याला मिठाई किंवा पेढाही भरवते. यावेळी बहीण भावाच्या सुखी जीवनाची आणि दीर्घायुष्याची कामना करते. राखी हे एक प्रकारचे रक्षासूत्रच आहे, सुरक्षा कवच असे देखील म्हणतात. रक्षाबंधन कधी आहे हे आपण पाहूयात. हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला 19 ऑगस्ट 2024 रोजी सोमवारी रक्षाबंधन आहे. सोमवारी सकाळी 3:04 मुहूर्त सुरू होईल. तो रात्री 11:55 असेल. शास्त्रानुसार कोणताही उत्सव उदयतिथीच्या नुसारच साजरा केला जातो. त्यामुळे यावेळी रक्षाबंधनचे पर्व 19 ऑगस्ट रोजी साजरे केले जाणार आहे. रक्षाबंधनाचा मुहूर्त देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. रक्षाबंधनाचा मुहूर्त दुपारी 1:30 सुरू होईल. तो रात्री 9:08 संपेल. या मुहूर्ताचा कालावधी 7 तास 38 मिनिटांचा असणार आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रकाळ असल्यामुळे राखी कधी बांधावी हे पण बघणार आहोत. रक्षाबंधन भद्रा अंतिम वेळ दुपारी 1:30 आहे. रक्षाबंधन भद्रकाळ असल्यामुळे राखी नेमकी कधी बांधावी हे आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत. त्याआधी रक्षाबंधनाचे ताट कसे तयार करावे. रक्षाबंधनाच्या दिवशी आरतीच्या कुंकू आणि अक्षदामुळे नकारात्मक शक्ती दूर होते. रक्षाबंधनाच्या पवित्र दिनी थाळीत दिवा जरूर ठेवावा, त्यामुळे बहीण भावाचं प्रेम पवित्र होतं. याशिवाय थाळीत मिठाई किंवा पेढा देखील ठेवावा. रक्षाबंधनाचे महत्त्व म्हणजे धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मीने बळीराजाला राखी बांधून भाऊ मानलं होतं. या दिवशी बहीण भावाच्या हातात संरक्षण कवच बांधून त्याच्या सुखी जीवनाची कामना करते, तर भाऊसुद्धा या रक्षासूत्र बांधल्यावर बहिणीचे संरक्षण करायचा संकल्प करतो. राखी बांधण्याचा शुभ वेळ आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच वेळेला तुम्ही राखी बांधा. रक्षाबंधन साजरा करण्याची पद्धत: श्रावण शुद्ध पौर्णिमेला म्हणजेच नारळी पौर्णिमेच्या दिवशी दुपारनंतर किंवा सूर्यास्तानंतर रक्षाबंधन करावे. शुद्ध रेशमाची बनवलेली व गाठ असलेली राखी घेऊन प्रथम तिची रक्षताय नमा या मंत्राने गंध, हळद, कुंकू, फुलं, उदबत्ती व दीप पंचोपचाराने पूजा करावी. बांधलेली राखी ही 6 महिने किंवा किमान भाऊबीजपर्यंत टिकणारी असावी. राखी बांधण्यापूर्वी भगिनीने प्रथम देवास व नंतर भावाला औक्षवण करावे, म्हणजेच तेलाच्या निरंजनेने आरती ओवाळावी. भावानेही तिचा सन्मान करून बहिणीला भेटवस्तू द्यावी, त्यानंतर पाया पडावे. बहीण भावाच्या या नात्यामध्ये भेटवस्तू महत्त्वाची नाही आहे, तर या दिवशी एकमेकांना सन्मान स्वरूप मानून त्या दोघांना एकमेकाचा सन्मान करणे खूप महत्त्वाचे आहे. हे बहीण भावाचे प्रेमळ आणि अतूट नाते जपणे महत्त्वाचे आहे. शास्त्रोक्त पद्धतीने राखी कशी बांधावी. रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी स्नानार्थी कार्य उरकून शुचिर्भूत व्हावे. घरातील देवतांना नमस्कार करावा. आराध्य देवतांना, कुलदेवतांना नमस्कार करून त्याचे नामस्मरण करावे. नंतर त्यांचे शुभ आशीर्वाद घ्यावेत. एका ताटात किंवा ताम्हणात राखी, अक्षता, कुंकू हे घ्यावे. निरंजन घ्यावे. त्यानंतर राखीचे साहित्य असलेले हे ताट किंवा ताम्हण देवघरात नेऊन बाळकृष्णाला किंवा आपल्या आराध्य दैवताला राखी अर्पण करावी. राखीचा विधी सुरू असताना भावाचे सुमुख पूर्व दिशेला असावे. यामुळे सर्व देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात असे सांगितले जाते. राखी बांधताना भावाने टोपी, फेटा, पगडी काहीतरी डोक्यावर बांधले पाहिजे. याशिवाय यापैकी काहीच उपलब्ध नसल्यास रुमाल तरी ठेवावा. रक्षाबंधनाच्या विधीत बहिणीने प्रथम भावाच्या कपाळावर कुंकू लावावे. कुंकुम तिलक लावल्यानंतर अक्षता लावाव्यात. यानंतर आशीर्वाद म्हणून अक्षता भावाच्या डोक्यावर टाकाव्यात. या विधीनंतर भावाचे औक्षवण करावे. औक्षवण केल्यानंतर भावाच्या उजव्या हातावर रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधावी. रक्षाबंधन करताना शक्य असल्यास मंत्रोच्चार करावा. यामुळे राखीच्या धाग्यात शक्तीचा संचार होतो असे मानले जाते. रक्षाबंधनाच्या विधीनंतर भावा बहिणींनी एकमेकांना मिठाई द्यावी.
भाऊ मोठा असेल तर बहिणीने भावाला नमस्कार करावा आणि बहीण मोठी असल्यास भावाने बहिणीला नमस्कार करावा. रक्षाबंधन आटोपल्यावर भावाने वस्त्र, आभूषणे किंवा इच्छित भेटवस्तू बहिणीला देऊन तिच्या सुखी जीवनासाठी प्रार्थना करावी. राखी बांधताना म्हणावयाचा मंत्र: हेन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबल तेन त्वाम प्रतिबद्धनामी रक्षे माचल माचल. अजून एक मंत्र आहे: सिंधूर सौभाग्यवर्धनम पवित्र पापनाशनम अपादहरते नित्य लक्ष्मी स्थितिष्ठती सर्वदा. हा मंत्र टिळा लावत म्हणावा. भद्रकाळ असल्यामुळे भद्रकाळ हा 5:53 सुरू होईल तर दुपारी 1:32 संपेल. या काळात भावाला राखी बांधू नका. भावाला राखी बांधण्याची शुभ वेळ म्हणजे 19 ऑगस्ट रोजी भद्रा नक्षत्र असल्यामुळे या दिवशी बहीण आपल्या लाडक्या भावाला राखी दुपारी 1:32 पासून बांधू शकते. तसेच त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी. माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सर्व लाडक्या भाऊ बहिणींना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.